रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी एक खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर दाखवते, जे जुनं असणार आहे. जुनं ते सोनं, म्हणजे थोडक्यात सांगण्यापाठीमागे हेच कारण आहे की जुनं घर आहे, पण घराची जर तुम्ही साईज बघितली तर सांगायला तर 650 कार्पेटचं घर आहे. जुनं 650 कार्पेट म्हणजे आजच्या युगामधलं खूपच मोठं घर होतं. अशाच पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, जिथे तुम्हाला मेंटेनन्सचा जरी विचार केला तर मेंटेनन्सही खूप चांगला आहे. 3,500 रुपयाचा मेंटेनन्स असेल. रुनवाल टावर नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जे तुम्हाला विकास कॉम्प्लेक्सला लागून असणारं हे प्रोजेक्ट असणार आहे. ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 12 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला हायर फ्लोअरलाच फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंगही उपलब्ध असणार आहे. खरं तर याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस त्या कोणत्याच गोष्टींचं प्रावधान नाही आहे. परंतु एक गोष्ट चांगली आहे की ठाणा स्टेशनपासून तुम्हाला यायला जायला 15 मिनिटात तुम्ही जाऊन येऊ शकता. म्हणजे थोडक्यात सिटीतलं हे घर आहे. अशाच ठिकाणी हा वास्तू कंप्लेंट केलेला 2 BHKचा फ्लॅट आहे, जो याच्यावरती कोणत्या पद्धतीचं लोन नाही आहे. किंवा जर समजा तुम्ही सोसायटी म्हणलं तर 2001ला सोसायटी ऑलरेडी झालेली आहे आणि बिल्डिंगला OC CC आणि त्या सगळ्या गोष्टी इत्तंभूत नीटनेटक्या आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं गेलात तर तुम्हाला लोनचं प्रावधान उपलब्ध नक्की असणार आहे. आणि हा जो फ्लॅट आहे, हा विशेष म्हणजे जर फ्लॅट तुम्ही बघितला तर हे जे जुने मालक आहेत, त्या जुन्या मालकांनी तो फ्लॅट त्यांच्या पद्धतीनं चेंज वगैरे करून सगळा घेतलेला आहे, जेणे वास्तूप्रमाणे सगळं नीटनाटकं बनवायला पाहिजे होतं म्हणून. आणि त्याच पद्धतीचं खरं तर हे घर आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर घराच्या बाहेर जर आपण जायचा विचार केला तर पश्चिम दिशेला आहे आणि आतमध्ये यायचं तर ईस्टला आहे. म्हणजे थोडक्यात पूर्व आणि पश्चिम अशा दिशेचा हा फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एक लिफ्ट त्या साईडला आहे, अधिक एक लिफ्ट ह्या साईडला आहे आणि तिकडनं 2 घरं आहेत, ह्या साईडला 2 घरं आहेत. ह्या मालकांनी ऑलरेडी सेफ्टी डोअरचं वगैरे मस्त असं सुंदर काम केलं आहे. आणि नंतर आपली ह्या घरामध्ये खरं तर एंट्री होते. घरामध्ये एंट्री झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे पाठीमागं पण एक कपाटाचं प्रावधान आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही ह्या साईडला जर आपण गेलो तर ह्या साईडला पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे जाण्यासाठी जागा, इथं स्टोरेज आहे. हे जे सर आहेत हे थोडे आर्मीमध्ये असल्याकारणानं तुम्हाला सामान त्या पद्धतीचं ठेवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला इथं खरं तर असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल त्यांनी बनवला, जिथं बैठक म्हणतो आपण. ह्या पद्धतीला त्यांनी इकडे सोफा वगैरे लावला. ह्या साईडला त्यांनी स्टोरेज वगैरे मस्तपैकी व्यवस्थित करून TV युनिट वगैरे केलेलं आणि इकडं भगवंताचं मंदिर पण त्यांनी ह्या साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. भगवंताचं मंदिर त्यांनी इकडं ह्या साईडला ठेवलं आहे. ते त्यांनी 128 प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी एक कलेक्शन म्हणून त्यांना शौक होता म्हणा, किंवा मग त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने त्यांनी इथं बनवलेल्या आहेत. तुम्ही जर परत आपण आता सगळ्यात पहिलं जर समजा हॉल झाला, हॉलच्या नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर ह्या साईडला म्हणजे आता हे तर दक्षिण दिशेला आहे. तर दक्षिण दिशेला आल्यानंतर तुम्हाला इकडे आल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक किचनचं ऑलरेडी बनवलेलं आहे. किचन तुम्ही ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं असं किचन आहे, जिथे वॉशिंग मशीन म्हणा, फ्रीज म्हणा, किंवा मग जेवण बनवताना तुम्ही हे पूर्व दिशेला उभं राहून तिथं तुळशी वृंदावन किंवा अशा पद्धतीचं L शेपमध्ये यांनी मॉड्युलर टाईप किंवा गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं अशा पद्धतीचं खरं तर हे तुम्हाला इकडे ह्या साईडला किचनचं त्यांनी बनवलेलं आहे. किचनच्या नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार ते कॉमन वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे पद्धतशीर मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्याही साईडला जाणं. वरती जर तुम्ही बघितलं तर स्टोरेजसाठी जागा ऑलरेडी मोठी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडं स्टोरेजसाठी किती जागा आहे. आणि नंतर हे जे भगवंताची परत इथे आल्यानंतर तुम्ही भगवंताची मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ते मॅडमने स्वतः हे करून बनवलेली आहे. त्या स्वतः आर्टिस्ट असल्याकारणानं त्याने ते भगवंताची मूर्ती पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बनवली. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या बेडरूममध्ये आला तर हे बेडरूम जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला जाणवेल हा बेड लागलेला आहे. बेडच्या व्यतिरिक्त 5 फूट जागा इकडं आहे. इथं तुम्ही बघू शकता परत एक कपाट ठेवण्यासाठी जागा आहे. समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तुम्हाला परत तिकडे पण जवळजवळ 5-6 फूट जागा आहे. तिथे तुम्हाला 2 कपाटाचं प्रावधान, अधिक फौजी लोकांचं तुम्हाला माहिती आहे सामान मूव्हिंग होत असं, त्यासाठी त्यांनी वरती त्या बॅगांचा प्रबंध केलेला आहे. इकडे ह्या साईडला जरी आला तर परत इथे पण त्यांनी त्यांचे कपाटं ऑलरेडी ह्या साईडला पण ठेवलेले आहे आणि ड्रेसिंग टेबल तुम्हाला ह्या साईडला लागलेला आहे. अशा पद्धतीचं हे खूप मोठं आणि प्रशस्त असणारं तुम्हाला बेडरूम मिळतं. आणि ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला परत इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथं पण एक मोठं आणि प्रशस्त. थोडक्यात आत्ता तुम्हाला मी 2 बाथरूमचं दाखवलेले आहेत, जे पलीकडल्या साईडला एक आणि एक मास्टरमध्ये एक असणार आहे. अशा पद्धतीचं खरं तर हे इकडला बेडरूम आहे. आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या जस्ट पलीकडल्या साईडला गेलं तर त्या वेस्ट साईडला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुंदर अशा खिडक्या, ह्या साईडला एक खिडकी, अधिक त्या साईडला एक खिडकी. म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला घरामध्ये पूर्णपणे उजेड किंवा आत्ता उजेड म्हणा किंवा हवा म्हणा ह्या घरामध्ये खूप चांगली आणि पद्धतशीर आलेली आहे.
खरं तर आता आपण हे शेवटचं बेडरूम बघतो. हे बेडरूम पण तुम्ही बघितलं तर हे पण खूप सुंदर, खूप मोठं आणि खूप प्रशस्त असणार आहे. हे मुलांसाठी खरं तर वापरण्यात येणारं बेडरूम आहे. ह्याच्यात तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक बेड पद्धतशीर लागलेला आहे आणि विशेष म्हणजे ही जी खिडकी आहे ही खिडकी कम्प्लिटली पश्चिम दिशेला आहे. आज खरं तर पाऊस चाललेला आहे पण एकदम गार हवा तुम्हाला फील करता नक्की येते. अशा पद्धतीचा पाऊस इकडे ह्या साईडला चाललेला आहे आणि इकडनं तुम्ही बघितलं तर मुंबई नाशिक रोडही तुमचा हाकेच्या अंतरावरती आहे. ठाणा स्टेशनही जवळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला असं वाटतं इकडनं हवा ह्या फ्लॅटमध्ये खूप याच्यामध्ये हवा खूप चांगली येते कारण ईस्ट वेस्ट असल्यामुळे ही वेस्टला एक खिडकी असल्यामुळे ह्या फ्लॅटमध्ये खूप हवा मात्र तुम्हाला नक्की मिळते. बेडरूम पण तुम्ही बघू शकता. इथे एक बेड लागला आहे, इथे परत पुस्तकाचं कपाट म्हणा, परत अजून एक इकडे कपाट आहे, ड्रेसिंग टेबल इकडे ठेवलेला आहे, अधिक हे कपाट आहे, परत त्या साईडला एक कपाट आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्या घरामध्ये जागा मात्र तुम्हाला प्रचंड आणि मोठी आणि पद्धतशीर मिळते. तर हा जो फ्लॅट आहे ह्या मालकांना खरं विकायचा, याच्यावरती काय लोन वगैरे यांचं बिलकुल नाही आहे आणि विकताना यांनी सांगताना आपल्याला सांगितलेलं आहे की ही किंमत ठेवताना बाबा 1,30,00,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. 1,30,000मध्ये हे 100% निगोशिएशन करणार आहेत. सब्जेक्ट टू आपलं पेमेंट कसं आहे, किती दिवसामध्ये पेमेंट मिळणार आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ जर झाला तर आपल्याला नक्की ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला पैसे कमी करता येणार आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं की आमच्या कामात जर काही चुका होत असतील तर कृपया तुम्ही ते कमेंट्समध्ये सांगा. त्या चुका सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशाच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोकांनी लाईक्स आणि शेअर कमेंट्स करा जेणेकरून आम्हाला कामामध्ये उत्साह नक्की आमचा वाढवता येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.